मंडळी, विनोदाचे तऱ्हेतऱ्हेचे किडे अंगात असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आणि पॅडी कांबळे गेलेले आहेत पेस्ट कंट्रोल करायला. आणि त्यांच्या या पेस्ट कंट्रोलमुळे स्वतःवरचा कंट्रोल सुटून अनकंट्रोल होणार आहेत खानदेशचे सपूत श्याम राजपूत. बघूया या त्रिकुटाची धमाल. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार सई मॅडम. भलती वाईट अवस्था झाली हो. किरकोड्यांनी परेशान केले ना मला. किडे किडे तुम्हाला सांगतो, हॉलमध्ये नुसते मच्छर झालेले. तिकडे किचन मध्ये जावं तर ते जेवताना झुरड आहेत माझ्यासोबत. बेडरूम मध्ये जावं तर ढेकणं आहेत माझ्यासोबत झोपायला. एवढा ताण दिलाय ना यांनी, अरे बाप बाप बाप. पण आज मी यांची वाट लावणार या सगळ्या किड्यांची. पेस्ट कंट्रोल वाले बोलवलेत मी. आता एक तर मी या घरात राहीन, नाही तर हे त्यांना ना हे किडे राहतील. हॅलो ए दादा. हॅलो हॅलो. अरुण चार्ली, आता बेड एरिया इज क्लिअर. हॅलो पॅडी टेल्टा. हॅलो पॅडी टेल्टा. आता पुढे काय बोलता? हा, हॉल इज नॉट क्लिअर. इकडे कोणतरी मोठा अजस्र प्राणी आहे. हो कोण कोण कोण? तुम्ही. मी अजस्त्र प्राणी? अरे मी मालक आहे या घराच्या. सॉरी. आणि तू रे हो चिचुंद्रे बाहेर मला मी हो तो इकडे इकडे. यस. कोण कोण आहे तुम्ही? काय आव जाव घरा मारा काय? नाही मग? आम्ही कीकट नियंत्रण कंपनी करणं आलेलो आहे. कुठली नियंत्रण कंपनी? कीकट. कीकट. विनोद करण्यासाठी याची अवस्था झाली आहे बिकट. कीटक नियंत्रण कक्ष असा असतो तो. हा म्हणजे बरोबर ओळखलंय तुम्ही. आम्ही कीटक नियंत्रण करायला आलो, म्हणजे पेस्ट कंट्रोल करायला आलो. सो पेस्ट कंट्रोल साठी आलेलो आहे. तर आम्ही सुरुवात ती करणंच करणार. ओके, डोंट वरी. हे काय करतोय रे तू? पेस्ट कंट्रोल. रे तुझी कॉमेडी. पेस्ट कंट्रोल म्हटल्यानंतर पेस्ट कडून कंट्रोल करण्याची ऍक्टिंग करतो. अरे हा इतका थुकरट म्हणजे ना, त्याच्यावर थुकलं तरी फेस बाहेर येणार नाही. पंचपुर्ती काढली होती ना, आता ठेवले ना बसाऱ्या. आता पेस्ट कंट्रोलचा विषय आला ना, पेस्टवर काही पंचच झाला नाही असं काही होऊच शकत नाही ना बसाऱ्या. अरे विनोदाची जबाबदारी आमच्या दोघांवर आहे. तुला काय जातंय बोलायला? अख्ख्या महाराष्ट्रातून समीर नंतर आम्हालाच पत्र येतात. पण ते पत्र तुला वाचता येतात का? अरे निषेधाची पत्र असतील ती. मला फक्त एकच पत्र आलं. काय बरं? श्याम भाऊ, तुमच्या सोबत ते 2 किडे आहेत ना, त्यांचे पेस्ट कंट्रोल कधी करणार? पेस्ट कंट्रोल करायला आले ना, ते करणं फालतूपणा नका करू. नाही ठीक आहे. आधी आपल्याला एक फॉर्म भरायला लागेल. फॉर्म? तर आम्ही फॉर्म भरून घेतो. आम्हाला थोडीशी तुमची माहिती लागेल. पण मी काय बोलतो, म्हणजे तू झुरलाच विचारतोस की मी ढेकण्याचं विचारू? एक मिनिट. तो झुरडाच्या का विचारेल आणि तुम्ही ढेकणाच्या का विचारणार? ऍक्च्युली ना, मी झुरलेला लय म्हणजे लयच घाबरतो. ढेकणांवरती मी प्रेम करते. आणि मी आहे ना, मी ढेकणांना जास्त घाबरतो. झुरळांना मी असं चट मारतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जे ढेकून असतात ना, ते म्हणजे माझे नातेवाईक सारखे आहे. दिसतच हे. ते ढेकून माझ्या बाजूला इकडं उशाला तिकडं असे मस्त ना हलू छानपैकी झोपतात. कधीतरी पचकन पण तुम्हाला सांगतो, कधीतरी त्यांच्याकडे तुम्ही बघा, असे गुंडू बुंडू असे क्युटी पाय असतात. कसं आहे ना, म्हणजे तुझी ढेकणं असतील म्हणजे अशी क्युटी पाय, पण माझी झुरळ पण काय कमी नाहीत. अशा लांब लचक झुपकेदार मिशा, अशी रुबाबदार अशी चाल, आणि तुझे ढेकणं असतील रे क्युटी पाय, पण माझ्या झुरळांना 8 पाय. तुला सांगतो, म्हणजे तुझ्या ढेकणांना ना, म्हणजे असं गादी किंवा उषा असं सगळं लागतं. पण आपल्या झुरळांना म्हणजे किचन मध्ये ते असे सिंक बेसिन असे इकडे कुठे पण राहतात ते. किड्यांच्या काय कौतुक सांगताय रे? किड्यांना मारायला आले ना तुम्ही? फॉर्म भरा, किड्यांना मारणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम. बरं, मला सांगा, तुमच्या घरात ढेकणं आहेत? अरे आहेत ना भो. ओके, ते मला सांगा, दाढीवाले आहेत की बिगर दाढीवाले आहेत?
ढेकणांना दाढी पण असते. अरे लय वसारे शायनिंग अरे मारतात. बापरे. ही भडी मोठी दाढी ठेवतात, फ्रेंच कट असे कल्ले पण असतात त्यांच्याकडे. मला सांगतात काय काय ढेकणं तर बघा असे चालतात, काही काही ढेकणं तर असे पण चालतात. रे पण आपण ढेकून दिसला की त्याला मारतो रे. तो कसा चालतो ते कोण बघत बसतो रे. बरं ठीक आहे, हरकत नाही, ते आम्ही बघतो. बरं मला सांगा, तुमच्या घरात झुरळ आहेत ना? अरे आहेत ना रे. मला सांगा, जी झुरळ आहेत हा. घरात, ती अशी सरपटणारी आहेत की अशी उडणारी आहेत? नाही नाही, सरपटणारे पण आहेत आणि उडणारे पण आहेत. सरपटणारे आहेत त्यांना आपण बाजूला ठेवूया. मला सांगा, जी झुरळ उडतात ती कुणाच्या जीवावर उडतात? तुझ्या बापाच्या जीवावर उडतात ती. पण बायना काय फालतूपणा चालू आहे रे हा. ते फॉर्म बिम भरणं, ते फेका तिथे फॉर्म चालून टाका तिकडे. हा अरे पीएस कंट्रोल करायला आले ना तुम्ही, ते करा ना रे. एक मिनिट, तू झुरड मारणार, हा. तू ढेकणं मारणार, ढेकणं मारणार. मच्छरांचं काय रे? ते आम्ही दोघं पण मिळून मारताय. आमच्याकडे ना मच्छर मारायचे लोयच प्रकार आहे. सगळ्यात पहिला प्रकार बॅडमिंटनचा आहे. तर मला सांगा, तुमच्याकडे बॅडमिंटनचं रॅकेट आहे? नाही नाही, बॅडमिंटन मी नाही खेळत बॉ. बॅडमिंटन तू नको खेळू, रॅकेट मच्छर मारायचं. ते मच्छर मारायचे रॅकेट आहे ना, ते काय ते तिथे टिपावच्या खाली बघा. इकडे ये. हे बघा, हे असं रॅकेट घालायचं आणि असं हे बटन दाबायचं आणि बोलायचं दिल गया दिल तरी हो गई जाने दो. जडून जाईल ना. आणि रॅकेट मच्छर मारायचे असते, तुम्हाला कायला बोलवलं असतं मी माझे नसते का मारून घेतले. नका टेन्शन घे वचाऱ्या. दुसरा हा, प्रकार सांगा यो मग. प्याड्या फणकन मारतो डायरेक्ट आडवा. प्याड्या यो मच्छर बघ त्याला. गुणगुणणार अरे बाप, काल पट्टीत मारून मच्छर मारला. ब्रेन हॅमरेज झाला, ब्रेन हॅमरेज मच्छरचा. डायरेक्ट ICU. म्हणजे कसं असतं ना, म्हणजे मच्छर असा असा विहार करत असतो. असा चाटा पडला की अरे बाप, डायरेक्ट मच्छर ढाका. ही जर पद्धत तुम्हाला जर आवडली तर तुम्हाला मला तुमच्या घरी पगारावर ठेवावं लागेल. तुला पगारावर ठेवून का पोसत बसू का महिनाभर? हा, इथे मच्छरांना पोचतोय ते का कमी आहे का? अरे या फपाऱ्या मारण्यापेक्षा आहे ना एखादा जालीम उपाय सांगा मच्छरांना मारायच्या. हाय आमच्याकडे जालीम उपाय आहे. तो सांगा. आम्ही त्यांची नसबंदी करून टाकतो, म्हणजे पुढची पैदासच वाढणार नाही. अरे तुम्ही का डोकावर पडेल शेतस का रे? काही झालं? असे मच्छर मारणार आहेत का? ते मच्छर बाजूला ठेवा, बाजूला ठेवा. तुम्ही ढेकणं मारायला आले तर ढेकणं मारणार आहे. नका टेन्शन, मी आहे ना. अरे माझ्याकडे ढेकण मारायचं इंजेक्शन आहे. इंजेक्शन? हा, इंजेक्शन तिच्या बागल्याने दिलं का ढेकण. अरे त्या ढेकणाची का बगला शोधत फिरू का मी? समोर ढेकण आला तर त्याला मारून टाके ना, चिरडून असा मी. म्हणजे थोडस तसं कन्फ्युजन आहे. तुम्ही ढेकणांचे काहीतरी करा. या सोफ्यात आहे ना, या सोफ्यात भलते ढेकणं झालेले आहेत. या ढेकणांच्या काहीतरी करा. ढेकणांचे अरण्या, अरण्या, या सोफ्याकडे बघून तुला कसली आठवण होते काय रे? अरे सेम टू सेम माझ्या घरानं असाच बेड होता. संगीता गेली आणि बेड पण गेला. सॉरी, खूप वाईट झाला. कशा गेले संगीताची? सगळ्या वारली नाही, ती पलाली. पलाली तो बेड घेऊन पण पलाली. अरे तुझी बायको पडाली आणि पडाली बेड घेऊन पडाली. तिला बेड लय आवडायचा. ती कुठून पण आली का बेडवर अशा उड्या मारायच्या. ती रिलॅक्स व्हायची. आवरा बेड छान होता तुला सांगता. तरी मी तुला सांगत होतो भावा, ती तुझ्या प्रेमा खातर तुझ्याशी लग्न नाही करत आहे. तिला तो बेड आवडलाय म्हणून ती तुझ्याशी लग्न करते. काय सांगू माझ्या भावाची चित्रकथा साहेब. काही नको सांगू तुझ्या भावाची चित्रकथा. राहू दे तुझ्याकडे. त्यान बायना कथा येईन तुमले बलावर रे आठे मी. आग मातून निघून फपुटा मा पडणू असं जायल शे म्हण. बरं गेलं ना आम्हाला बोलवलं. तू कुठले करा किडे काहीतरी मार. एक मिनिट आता ना टेन्शन घ्यायचं. काय रमाकांत बाहेर
रमाकांत हे बघा हे, हे बघा रमाकांत गो अँड गेट द मिशन डन गो. हे, माझ्या घरात झुरड कशाला फेकलं रे? हा काळजी करू नका, काळजी करू नका. ते माझं पाळलेलं झुरळ आहे, ट्रेंड झुरळ आहे अरे बापरे. ते आता काय करणार, तुमच्या घरातल्या सगळ्या झुरळांना एकत्र करणार, त्यांच्याशी मैत्री करणार आणि ते झुरळ असं पुंगी वाजवत 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 सगळ्या झुरळांना घराच्या बाहेर घेऊन जाणार. झुरळांचा सफाया. पुंगी वाजवून उंदीर पकडणाऱ्याची गोष्ट मी ऐकली होती, पण पुंगी वाजवून झुरड पकडले जातात. पण त्याच्यात माणूस पुंगी वाजवत होता. अरे झुरड कशी पुंगी वाजवेल रे? अशी कशी पुंगी वाजवेल? दुसरी काही पद्धत असेल तर सांगा, नाही तर निघायतो. म्हणजे आमच्याकडं मुंग्या मारायचं औषध आहे. मुंग्या? हा म्हणजे असं मुंग्यांचं औषध आम्ही टाकलं ना का मग तिकडे झुरले येतात, मच्छर येतात ना ढेकणे येतात. त्यांना वाटतं हे मुंग्या मारायचं औषध आहे. ते खातात तर ते मरतात. मग मुंग्या धावत येतो, अरे हे काही झालं, मग ते ढगत जातात. मुंग्या मारण्याच्या पावडरने डास बीस सगळे मरतात. दसक्याने मग मुंग्या मारतात. अरे बापरे, दाखवा ती पावडर कुठे? दाखवते. टाका ती पावडर. पावडर आहे आमच्याकडे. लवकर टाका आणि एकदाचा नायनाट करा सगळ्या. एक आधी करायचं ना. एकच मिनिट. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आवरी सुंदर पावडर आहे ना. ओ काय सुगंध येतो बघायचा. हे बघा. वा. अरे ही कुठली पावडर आहे रे? अरे अरण्या, त्यांना मुंगीची पावडर दिलीस की गुंगीची पावडर दिलीस? सॉरी कोण आहे रे तुम्ही? तुम्ही कोण आहे? पटकन सांग कोण आहे तो. सांगतो. ऍक्च्युली काय झालं की आम्ही म्हणजे पेस्ट कंट्रोल वालेच आहे आम्ही. आमच्याकडे जो माल होता ना तो परस्पर आम्ही लोकांना विकला, मालकांना न कळवता. डायरेक्ट तुमची ऑर्डर आल्यावर आता ते म्हणले जा, तर आमच्याकडे सगळं संपला होता म्हणून हे सगळं आम्हाला थोडं थोडं रचावं लागलं. आता मेले तुम्ही, आता मेले तुम्ही. तुम्हाला सोडत नाही. शॉक लागतो त्याला, शॉक लागतो साहेब, शॉक लागतो.